गत 2 दशकांपासून निसर्गाचा समतोल ढासळत असताना शेती कसताना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना शेती करणं जिकिरीचं झालंय. त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने शेती करताना देखील शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागतं. त्यामुळे आजच्या तरुणाची ओढ नोकरीकडे जास्त आहे, परंतु नोकरीच्या शोधात न बसता जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यश निश्चितच पदरी पडतं. ही किमया करून दाखवली आहे अकोला जिल्ह्यातील 2 भावंडांनी. आपल्या शेतीत वडिलांना मदत हवी यासाठी उच्च शिक्षित तरुण इंजिनियर अनिरुद्ध अरविंद भोपळे आणि कृषी पदवीधर तुषार राजेंद्र भोपळे या 2 भावंडांनी आपल्या शेतात केळीची लागवड केली व त्या केळीची निर्यात थेट साता समुद्रापार इराणला पोहोचली. इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मी शेतीकडे वळलो. जॉब केला नाही, कारण माझी सुरुवातपासून इंटरेस्ट हा शेतीत होता. आपण शेतीत काहीतरी नाविन्यपूर्ण करून दाखवायचा हा माझा सुरुवातपासून ध्यास होता. त्याचाच आज प्रत्युत्तर म्हणून मी माझ्या मेहनतीने आज माझा केळीचा बगीचा, केळीचा माल मी इराणला एक्सपोर्ट केला. कारण मला या 2 वर्षात समजून आलं की शेतकऱ्यांनी पिकवल्यापेक्षा विकायला जर लक्ष दिलं तर आपण त्याच्यातून चांगला मोबदला मिळू शकतो शेतकऱ्याला. तर माझ्या शेतकरी मित्रांना हीच विनंती आहे की तुम्ही पण शेती करत असताना शेती करा, पण त्याच्यापेक्षा विकायला शिका. मार्केट आपल्याला 2 पैसे जी भेटेल त्या मार्केटला पोहोचा आणि तिथल्या लोकांना इथे आणून आपला माल विदेशात कसा जाईल याच्यावर निरंतर प्रयत्न करा. मी कृषी पदवीधर असून मी बऱ्याच वर्षापासून वैदिक शेती करत आहोत. तर जिद्द आणि चिकाटी हे ठेवून जर आपण आधुनिक पद्धतीने शेती केली तर योग्य ते फळ मिळतो. मी, माझे मोठे बंधू आणि आम्ही आधुनिक पद्धतीने शेती केली आणि आज रोजी आमची केळी इराणपर्यंत पोहोचली आहे. इंजिनियर अनिरुद्ध भोपळे व तुषार भोपळे या 2 तरुण शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून केळीचं पीक घेतलं. आपल्या वडिलोपार्जित शेतीत अंग मेहनत केली. केळी लागवडीतून शेतीला व्यवसाय बळ देत केळीचं पीक घेऊन किमया करून दाखवली. परंतु शेती कसताना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसह वाढत्या महागाईमुळे शेतीला लागणारा खर्च व बाजारपेठ यावर सर्व अवलंबून आहे. योग्य भाव मिळावा यासाठी केळीची निर्यात थेट इराणला केली हे विशेष. हिवरखेडच्या उच्च शिक्षित भोपळे बंधूंची मेहनत जिद्द यशस्वी झाली, तर योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी अजिंक्य ताकीक, हनुमंत खबाले यांनी सहकार्य केले. या दरम्यान शुक्रवारी या शेतकऱ्यांना सन्मानित केलं गेलं. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक प्रकाश रेखाते, राजेंद्र भोपळे, श्यामशील भोपळे, विनय राठी, आनंद बोहरा, अनिल भोपळे, सचिन कोरडे, चंद्रकांत राऊत, प्राध्यापक कौस्तुभ भोपळे, तुळशीराम शिरोडकर, अनंत इंगळे, गजानन बंडू दीक्त भोपळे, बबलू टोहरे, कृषी मंडळ अधिकारी गौरव राऊत, अकोला आकाशवाणीचे विकास पल्लाडे यांच्यासह आदी शेतकरी बंधू संख्येने उपस्थित होते. सुशिक्षित व इंजिनियर असूनही शेतीतून केळीचं भरघोस उत्पादन घेऊन तरुण पिढीला विशेष दिशा दाखवण्याचं काम करणाऱ्या या भोपळे बंधूंना जनमत न्यूजचा सलाम. जनमत न्यूज करता अकोलाहून संजय उमग यांची रिपोर्ट.